नमस्कार, मी पोपट पिटेकर. नवराष्ट्राच्या विशेष मुलाखतीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. राजकारणात अनेकदा आश्वासनं दिली जातात, पण कामाचे हिशोब देणारी लोक कमी असतात. आज आपल्यासोबत आहेत अहिल्यानगर महापालिकेचे उपमहापौर धनंजय जाधव सर. सर नमस्कार. नमस्कार. ज्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या 50 दिवसात आपल्या कामाचा प्रगती अहवाल पालकमंत्र्यांना सादर केला आणि एक नवा पायंडा पाडला. आपण आज त्यांच्याशी 50 दिवसाच्या प्रवासावर आणि शहराच्या विकासावर चर्चा करणार आहोत. सर, तुमचं या विशेष मुलाखतीमध्ये खूप खूप स्वागत. पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या 50 दिवसात पालकमंत्र्यांना तुम्ही अहवाल सादर केला आणि असा अहवाल सादर करणारे मला वाटतं तुम्ही पहिले उपमहापौर असते. उपमहापौर म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर हे अहवाल सादर करण्याची संकल्पना कशी सुचली तुम्हाला? सर्वप्रथम मी नवराष्ट्र टाईम्सचे मनापासून आभार मानतो. आपण जे आज मला बोलवलं, खरं माझ्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. आणि मी एक संघटनेतून तयार झालेला कार्यकर्ता आहे. मी जर मला आज जी संधी मिळाली, आमचे पक्षश्रेष्ठी पालकमंत्री विखे पाटील साहेब आहेत, आमचे सुजयदादा विखे पाटील साहेब आहेत, नगर शहरातील आमदार संग्रामभाई आहेत. ज्यावेळेस एखादी व्यक्ती आपल्याला त्या पदाचा पात्र समजून आपल्याला एखादी जबाबदारी ज्यावेळेस देतात आणि ती दिलेली असताना आपण केलेलं कार्य हे त्यांच्यासमोर मांडणं हे आपलं कर्तव्य असतं. हा मानणारा मी कार्यकर्ता आहे. कारण त्यांना माहीतच असतं आपण काय करतो. परंतु महानगरपालिकेचा उपमहापौर म्हणून ज्यावेळेस मी जबाबदारी स्वीकारली, त्यानंतर सातत्याने गेले 50 दिवस, आज 53-54 दिवस असेल, परंतु गेली 50 दिवस मी सगळ्या डिपार्टमेंट वाईज भेटी दिल्या, त्या अधिकाऱ्यांची चर्चा केली, जे काही त्याचे कमी जास्त काही गोष्टी होत्या जिथं आपल्या सुधारण्याची गरज होती त्या सूचना केल्या. त्यामुळं मला असं वाटलं की आपण जे काम केले ते काम आपल्या वरिष्ठांना माहीत असलं पाहिजे. त्याच्यामुळे तसा अहवाल मी त्यांना तयार करून दिला. या 50 दिवसातील अहवालातल्या 3 गोष्टी अशा कोणत्या चांगल्या आहेत की तुम्हाला त्याच्यात देताना तो समाधान वाटला? खरं म्हणजे जे ह्याच्या आरोग्य विभागाच्या ज्या आम्ही बैठकी घेतल्या आणि आरोग्याच्या बाबतीत म्हणजे जे आपले 18 आरोग्य केंद्र आहेत नगर शहरात, बाळासाहेब देशपांडे रुग्णालय आहे, त्या ठिकाणी मी भेटी दिल्या. त्याच्यामध्ये काही सुधारणा होत्या त्या सांगितल्या. त्याचप्रमाणे स्वच्छतेच्या बाबतीत जर काही गोष्टी होत्या त्या देखील आम्ही एकत्रित बैठक घेऊन त्याच्यामध्ये पण आम्ही सूचना केली, ती एक सुधारली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण पाहतो की जो लाईटचा प्रश्न होता, काही भागामध्ये आणखी लाईटचा प्रश्न सोडवलेला नव्हता, त्याच्यावरही आम्ही फोकस केला आणि तेही चांगल्या पद्धतीने करायसाठी आम्ही त्याची सूचना केली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी तुमच्या कामाचं प्रचंड कौतुक केलेलं आहे. अहवाल देताना काय सांगाल त्याविषयी? हे निश्चितच ज्यावेळेस म्हणजे कुठलाही राजकीय नेता असला, ज्यावेळेस त्यांनी सुचवलेला एखादा पदाधिकारी कार्यकर्ता जर चांगलं काम करत असेल आणि त्या कामाची जर त्यांना प्रशंसा करायची संधी मिळत असेल तर तो प्रत्येकासाठी एक आनंदाचा क्षण असतो. पण या कौतुकामुळं भविष्यातील कामांना मोठ्या प्रमाणात गती मिळायला निश्चितच ज्यावेळेस आपला वडीलधारी आपल्या पाठीवर आपल्या कामाची थाप देत होतं, निश्चितच ते आपल्याला आणखी ऊर्जा मिळते आपलं काम करायला. आता येणारं तुम्ही जे शाळा आहेत बाबा, खाजगी आणि प्लस आपल्या महानगरपालिकेच्या, त्यात महापालिकेच्या शाळामध्ये बरेच सुधारणा करण्यात व्हावे, तर काय सुधारणा करणार आहात? आता आम्ही काय केलं आहे की ज्या आपल्या महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत, पहिले तर त्यांचा शैक्षणिक दर्जा कसा वाढेल. म्हणजे आपण जर पाहिलं सध्या सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मिडियमकडे जास्त लोक वळत असतात आणि आमच्या ज्या शाळा आहेत त्या बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीचं शिक्षण, म्हणजे जर केडगावची शाळा पाहिली, स्टेशन रोडची शाळा पाहिली, ते आजही ॲडमिशन सगळ्या फुल होत असतात. तिथं वेटिंग लिस्ट लावावं लागते. इतक्या चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी काम चालू असतं. परंतु आजही काही शाळा आहेत का जिथं काम करण्याची गरज आहे. काही शाळांमध्ये त्या बिल्डिंगची परिस्थिती चांगली नाही, काही ठिकाणी तेवढे विद्यार्थ्यांचे ॲडमिशन्स त्या ठिकाणी होत नाही. ही पण वस्तुस्थिती आहे. आता नवीन विद्यार्थ्यांना आता हा परत ॲडमिशनचा काय पुढचा, तर कशा प्रकारे आम्ही आमच्या पालिकेच्या शाळांची दर्जा कसा वाढवू शकतो, चांगलं शिक्षण कसं देऊ शकतो, कॅम्पसमध्ये काय सुधारणा करू शकतो. आज आपण पाहतो साहेब, प्रत्येकाला वाटतं की आपलं मूल ज्या शाळेत जातो तर फी जरी जास्त असली परंतु तो कॅम्पस चांगला पाहिजे, तिथले शिक्षक चांगल्या पद्धतीने शिकवता त्यांना आलं पाहिजे. हे पॅरेंट म्हणून आज माझी तशी इच्छा असते, तुमची तशीच असणार. आपल्यावर वेळ आली उद्या आपल्या मुलांना जर शाळेत टाकायची तर आपण ह्या ज्या गोष्टी पाहणार त्या गोष्टीकडे त्या नजरेने आम्ही त्या शाळेकडे मी पाहतोय. मी म्हणत नाही लगेच होईल, परंतु येत्या काळामध्ये आमच्या शाळेचा दर्जा नक्कीच सुधारेल. पण तुमचा कामाचा जो धडाका बघता
डिजिटल वगैरे तर अनेक तुम्ही कामं करू शकतात असं आम्हाला वाटतंय. त्या दृष्टीने काय उपाययोजना करणार आहात? निश्चितच मी तुम्हाला जसं सांगितलं तसं की आपण जनता जनार्दन म्हणजे पब्लिक फर्स्ट हे ज्या ज्या लोकांच्या अडचणी असतील त्या सोडवायच्या आणि ज्या महानगरपालिका आता आपलं अहिल्यानगर शहर सुधारत आहे त्या दृष्टिकोनातून नवनवीन ज्या मेट्रो सिटीज आहेत आपल्या आजूबाजूला पुणे असेल, मुंबई असेल, नाशिक असेल, संभाजीनगर असेल, ह्यासारखं आपल्याला नगर शहरामध्ये आणखी काय देता येईल या दृष्टिकोनातून आम्ही निश्चितच आमचे प्रयत्न असणार. आता अहिल्यानगर महापालिकेसमोर रस्ते आणि स्वच्छता या मूलभूत 2 प्रश्न आहेत, तो मोठ्या प्रमाणात आहेत. या तुमच्या 50 दिवसाच्या अहवालात यात काही उपाययोजना वगैरे करणार आहात? नाही, खरं एक सांगू तुम्हाला, आता रस्त्याचं जर आपण पाहिलं तर निश्चितच गेल्या काही वर्षापासून आपले रस्ते जर आपण पाहिलं तर आजच आपण आपल्या ऑफिसमध्ये जिथं बसलो आहे आपण, हा जो रोड आहे मुख्य रोड म्हणजे पत्रकार चौक ते सावेडी हा जो रोड आहे, आपणही पाहता की गेल्या अनेक वर्षापासून याची परिस्थिती काय होती. रस्ता चांगला नव्हता. आता आपण जर खाली जाऊन पाहिलं तर रस्ता झालेला आहे, लाईट्स त्या ठिकाणी लावलेल्या आहे. तर हे आमचं कर्तव्यच आहे, आम्ही काही वेगळं करणार नाही. तुम्हाला सांगतो, चांगला रस्ता, पाणी, मुबलक पाणी, स्वच्छ पाणी, लाईट्स, स्वच्छता हे आमचं कर्तव्य आहे आणि ते आम्ही करत राहणार. हे कामं करताना महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारणं हे गरजेचं आहे. ते सुधारण्यासाठी तुम्ही काय उपाययोजना करणार आहात? एकदम म्हणजे महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारला, कारण कुठलीही संस्था चालवायची तर तिची आर्थिक परिस्थिती ही चांगली असली पाहिजे आणि ती प्रॉफिट ही ठीक आहे, ही म्हणजे आपल्याला काय म्हणू आपण त्याला, हे गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे आणि हे एक आपल्याला हे द्यायचं लोकांना सुविधा देण्याचं काम आहे. परंतु त्यातल्या त्यात पण ज्या आमच्या मोकळ्या जागा आहेत किंवा जिथं ज्या जागा पडून आहेत, ज्या जागेमधून आम्हाला काहीच मिळत नाही, अशा ठिकाणून चांगल्या प्रोजेक्ट्स आणून त्या माध्यमातून मनपाला कसे 2 पैसे जास्त मिळतील ह्याच्यावर आमचं फोकस असणार. प्रशासकीय कामात अनेकदा अडथळे येतात. अशा वेळी अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधी यांचा समन्वय कशा पद्धतीने साधताय तुम्ही? तो कसं आहे बरं का, तो आपला संवादाचा विषय असतो. बरोबर. तो ज्याची त्याची काम करण्याची पद्धत वेगळी असते. आणि जर मला असं वाटतं जर पदाधिकारी आणि अधिकारी हे जर थोडंसं त्यांना अनुभव असला आणि त्यांनी जर एक हित समजून जर त्या संस्थेकडे पाहिलं तर निश्चितच तो संवाद चांगला असू शकतो असं हे मानणारा मी माणूस. नगरमध्ये तुमच्या 50 दिवसाच्या अहवालाची प्रचंड चर्चा आहे. असंच तुम्ही 1 वर्षाच्या तुमचं टार्गेट काय असणार आहे आता पुढील? मी असं आहे ना, मी आता हे 50 दिवसाचं पण मी काम करत गेलो, मलाच समजलं नाही. ज्यावेळेस मी सहज 31 म्हणजे 29-30 मार्चला ज्यावेळेस माझ्या डोक्यात आलं हे, त्यावेळेस मी मागवून पाहिलं तर मला असं वाटलं अरे आपण 50 दिवस पूर्ण केले. बरोबर. तर ह्याचं तसेच जसे 50 दिवस पूर्ण केलेत, यातून जे काही शिकलो, अजूनही वरिष्ठ जे काही माझ्यावर जबाबदारी देतील, आपण मीडिया म्हणून आपण जे मला साथ देतात आणि आमचे महापालिकेचे अधिकारी, आणखी चांगलं काम मी या ठिकाणी करून दाखवतो. अहिल्यानगरमध्ये अनेक खेड्यापाड्यातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी येतात. महानगरपालिकेकडून त्यांच्यासाठी काही उपाययोजना आपल्याला करता येईल का? नाही, योग्य प्रश्न आहे तुमचा. आपण जर पाहिलं तर न्यू आर्ट्स कॉलेज वगैरे त्या भागामध्ये प्रचंड ग्रामीण भागातून येणारे विद्यार्थी हे शिक्षण घेत आहेत. स्पर्धा परीक्षा केंद्र भरपूर त्या ठिकाणी झालेले आहेत. माझ्या डोक्यामध्ये आहे की जे आता स्पर्धा परीक्षा केंद्रातले जे विद्यार्थी असतात त्यांना अभ्यासासाठी आता बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये प्रायव्हेट अभ्यासिका ह्या चालू आहेत. परंतु महानगरपालिकेच्या माध्यमातून अशी कुठं जागा उपलब्ध करून त्या विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासिका आपल्याला करता येतील का, याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. निश्चितच पुढच्या काळामध्ये त्या पद्धतीने आमचे प्रयत्न आहेत. सामान्य नागरिकांना महापालिकेत आल्यावर आपुलकी वाटावं यासाठी एखादी जनता दरबार असेल किंवा एखादे तक्रार निवारण केंद्र आपल्याला उभा करता येईल का? नाही, कसं असतं बरं का, महानगर म्हणजे तुम्ही जे म्हणता ते अगदी योग्य आहे. परंतु महापालिकेचं स्ट्रक्चरच असं आहे ना की आमचे 17 प्रभाग आहे, प्रत्येक प्रभागात 4 नगरसेवक आहे. तर त्या भागातील नगरसेवक त्या जनतेशी त्यांची नाळ जुळलेली असते. बरोबर. आणि पब्लिक ही त्यांनाच प्रश्न सांगत असते. यदा कदाचित तिथं त्यांचं काम जर नगरसेवकांकडून नाही झालं तर ते महापालिकेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांपर्यंत किंवा अधिकाऱ्यांना भेटायला येत असतात, असं मानणारा मी व्यक्ती आहे. त्याच्यामुळं
आणि आता जर आपण पाहिलं तर भाजप आणि राष्ट्रवादीचे जवळपास 52 नगरसेवक निवडून आले. बरोबर. त्याच्यामुळं अजून तसं वाटत नाही, नगरसेवक सगळे सक्षम आहेत. हम्म. त्यामुळं जरी तशी वेळ आली तर आपण त्याचा विचार निश्चित करू. पण या 4 प्रभागामुळं कुठंतरी हा करेल तो करेल म्हणून कुठंतरी प्रभागातला विकास थांबणार तर नाही ना? नाही थांबत बरं का, तसं मला वाटत नाही थांबेल म्हणून. कारण प्रत्येकामध्ये आपापसात एक चांगला सुसंवाद असतो, त्याच्यामुळे मला नाही वाटत तसं काही. सर, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आज तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या ऑफिसमध्ये आलात आणि ही मुलाखत दिली आम्हाला, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.